आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी अष्टपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण मीन राशीचे डिसेंबर 2025चे राशी भविष्य सविस्तरपणे समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण मीन राशीचा वार्षिक राशी भविष्याच्या मालिकेमधून जाऊन 2026चा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ अवश्य बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो। आपल्याला पुढच्या वर्षामध्ये करावयाचे सर्व प्लॅनिंग त्या ठिकाणी तुम्हाला समजेल। सुरू करूया मीन राशी डिसेंबर 2025। ग्रह गोचराच्या हिशोबाने मीन राशीसाठी विचार केला असता गुरुदेवांचं राशी परिवर्तन 4 डिसेंबरला आपल्या मिथुन राशीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये वक्री अवस्थेत होईल। 6 डिसेंबरला बुधदेवांचं राशी परिवर्तन वृश्चिक राशीमध्ये आपल्या भाग्यस्थानामध्ये होईल। 7 डिसेंबरला मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन धनु राशीमध्ये आपल्या दशम स्थानात होईल। 16 डिसेंबरला सूर्याचं राशी परिवर्तन धनु राशीमध्ये आपल्या दशम स्थानात होईल आणि 20 डिसेंबरला शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन सुद्धा आपल्या दशम स्थानामध्ये धनु राशीत होईल। या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवर काय परिणाम होईल हे आपण सविस्तरपणे समजून घेत आहोत। प्रथम स्थानाचा स्वामी गुरुदेव आपल्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या पंचम स्थानात विराजमान आहे आणि नंतर राशी परिवर्तन करून चतुर्थ स्थानामध्ये जाणार आहे आणि प्रथम स्थानात शनिदेव सुद्धा विराजमान आहे, जे आपल्या व्ययस्थान आणि लाभस्थानाचे स्वामी आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला घर, गाडी, मालमत्ता मिळण्याचं अतिशय मजबूत असं नशीब आपल्यासोबत बनलेलं आहे। आईचं सुद्धा आपल्यासोबत मातृसौख्य उत्तम, आईचं भाग्य उत्तम तुमच्यासाठी कार्य करणार आहे या महिन्यामध्ये आणि शिक्षण, अध्यापन, कन्सल्टिंग, आध्यात्मिक क्षेत्रात विशेष असं यश मीन राशीच्या जातकांना या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यानंतर द्वितीय स्थान धनस्थानाचा स्वामी मंगळदेव आपल्या भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे आणि राशी परिवर्तन करून आपल्या दशम स्थानात जाईल। त्यामुळे कम्युनिकेशन रिलेटेड सर्व गोष्टींमध्ये, अशा गोष्टीत जिथे कम्युनिकेशनची गरज पडते अशा सर्व कार्यांमध्ये आपल्याला विशेष असं यश या मीन राशीच्या जातकांना यावेळेस पाहायला मिळणार आहे। भाग्याची अतिशय मजबूत साथ आपल्याला महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल आणि भाग्यातून तुम्ही मिळवलेला सर्व पैसा कुठेतरी चांगल्या कर्मासाठी युटिलाइज करणार आहात या महिन्यामध्ये आणि आपली इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा अतिशय योग्य काळ आहे। शेअर मार्केटसाठी अतिशय योग्य काळ आपला हा म्हणता येईल। ट्रेडिंगसाठी सुद्धा योग्य काळ हा बनलेला आहे। त्यानंतर या महिन्यामध्ये पॉलिटिकल क्षेत्रातील लोकांना विशेष यश मिळण्याची शक्यता मीन राशीसाठी वर्तवली जाते आहे। कुटुंबाचा पाठिंबा आपल्या करिअरसाठी विशेष आपल्याला या महिन्यामध्ये लाभेल। त्यानंतर तृतीय स्थानाचे स्वामी सुद्धा शुक्रदेव आपल्या भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे। त्यामुळे आपल्या लहान भावंडांपासून आपल्याला भाग्याची विशेष अशी साथ मिळणार आहे। लहान भावंडांसोबत आपला जिव्हाळा निर्माण होईल। क्रिएटिव्हिटी क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रात, मीडिया क्षेत्रात, संगीत क्षेत्रामध्ये जे लोक कार्यरत आहे त्यांना विशेष अशा संधी या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला प्रवासाचे उत्तम योग या महिन्यात लाभलेले आहे आणि प्रवास हे चांगल्या कामासाठी आपल्या या महिन्यात घडतील, पण त्या प्रवासांमधून थकवा सुद्धा आपल्याला जाणवणार आहे। पण ते प्रवास आपल्यासाठी लाभकारक असल्यामुळे ते प्रवास आपल्याला कोणत्याही प्रकारे टाळता येणार नाही या महिन्यातले। त्यामुळे आपल्या तब्येतीची, आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आपल्याला बंधनकारक आहे। पुरेशी झोप घेणं आणि पुरेपूर पाणी पिण्याचा सल्ला मीन राशीच्या जातकांना या महिन्यामध्ये देण्यात येतोय। त्यानंतर चतुर्थ स्थानाचे स्वामी बुधदेव आपल्या अष्टम स्थानात विराजमान आहे आणि वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून 6 डिसेंबरला जातील। त्यामुळे जे मीन राशीचे जातक वास्तू, वाहन आणि जमिनीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना अतिशय अनुकूल काळ हा महिना लाभलेला आहे। फक्त महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वास्तू, वाहन आणि जमीन घेणं त्यांनी टाळायचं आहे। दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये त्याचे विशेष लाभ आपल्याला मिळतील। मीन राशीच्या जातकांनी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या आईच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतो आहे। महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पुढच्या दुसऱ्या पंधरवाड्यात आपल्या आईची तब्येत उत्तम असेल। त्यानंतर पंचम स्थानाचा स्वामी चंद्रदेव दर 2.25 दिवसांनी राशी परिवर्तन करत असतो आणि पंचम स्थानामध्ये मंगळ ग्रहाची दृष्टी 7 डिसेंबर नंतर पडणार आहे। त्यामुळे आपल्या पार्टनर बद्दल आपला ॲग्रेसिव्हनेस कुठेतरी वाढण्याची शक्यता या महिन्यामध्ये नाकारता येत नाही। त्यामुळे आपल्याला 7 डिसेंबरपासून विशेष काळजी आपल्या प्रेमसंबंधांमध्ये घेण्याची गरज आहे असा मीन राशीला सल्ला देण्यात येतो। त्यानंतर शिक्षण, संतती या दृष्टीने विचार केला असता संततीसाठी उत्तम असा काळ महिन्याचा पहिला पंधरवाडा मीन राशीसाठी बनलेला आहे आणि शिक्षणासाठी सुद्धा अत्यंत अनुकूल असा काळ महिन्याचा दुसरा पंधरवाडा बनला आहे असं म्हणायला हरकत नाही। आपली कोणत्याही प्रकारची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल तर ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक होण्याची संभावना महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये बनलेली आहे। त्यानंतर
सप्तम स्थानाचे स्वामी बुधदेव आपल्या अष्टम स्थानात आहे, राशी परिवर्तन करून भाग्यस्थानात जात आहेत 6 डिसेंबरला. त्याच्यामुळे आपल्या जोडीदारांकडून विशेष असा लाभ आपल्याला मिळेल आणि आपल्या जोडीदाराच्या करिअरसाठी उत्तम असा हा काळ म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपल्या जोडीदाराची कुठेतरी एखादी गव्हर्नमेंट रिलेटेड परीक्षा दिली गेली असेल तर ती क्रॅक होण्याची संभावना आहे. आपल्या जोडीदाराला नोकरी मिळण्याचे योग सुद्धा या महिन्यामध्ये उत्तम असे बनलेले आहे. त्यानंतर भाग्यस्थानाचे स्वामी मंगळदेव भाग्यामध्ये विराजमान आहे, स्वराशीमध्ये विराजमान आहे. त्यामुळे भाग्याची उत्तम अशी साथ मीन राशीच्या सर्व जातकांना यावेळेस आपल्याला मिळताना दिसणार आहे. त्यामुळे महिन्याचा पहिला पंधरवाडा हा भाग्यासाठी अतिशय उत्तम असा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. दशम स्थानाचे स्वामी गुरुदेव आपल्या मिथुन राशीमध्ये विराजमान होत आहे दुसऱ्या आठवड्यापासून. त्यामुळे रिसर्च, ऑकल्ट, इन्शुरन्स क्षेत्रात, फायनान्स क्षेत्रात जे लोक कामं करताय त्यांना विशेष प्रगतीच्या संधी या महिन्यामध्ये चालून येतील. त्यानंतर नोकरी परिवर्तनाचे योग सुद्धा मीन राशीसाठी या महिन्यामध्ये बनलेले आहेत. त्यानंतर घरातून जे लोक काम करतायत, वर्क फ्रॉम होम करणाऱ्या जातकांना विशेष असा फायदा या महिन्यात पाहायला मिळेल. रिअल इस्टेट, प्रॉपर्टी, लँड रिलेटेड जे लोक कामं करतायत, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचं जे कामं करतायत त्यांना ह्या महिन्यामध्ये विशेष असे लाभ या महिन्यात पाहायला मिळतील. त्यानंतर 11व्या स्थानाचे स्वामी शनिदेव आपल्या प्रथम स्थानात आहे. त्यामुळे एकादश स्थानाचे स्वामी आणि व्ययस्थानाचे सुद्धा ते स्वामी आहे आणि ते प्रथम स्थानामध्ये विराजमान आहे. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपण जेवढं जास्त दानधर्म कराल तेवढं आपल्याला विशेष असे लाभ या महिन्यात पाहायला मिळतील. अध्यात्मात कुठेतरी आपण आकर्षित होणार आहात. त्यामुळे आध्यात्मिक व्हायची आपल्याला गरज आहे. मीन राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये देवाचे विशेष आभार मानण्याची आपल्याला गरज आहे. त्यानंतर परदेश गमनासाठी उत्तम अशा संधी मीन राशीच्या जातकांना या महिन्यामध्ये पाहायला मिळतील. मीन राशीच्या जातकांना शुभ दिवसांची गोष्ट केली असता 20, 21, 22 आणि 24 डिसेंबर हे आपल्यासाठी शुभ दिवस असतील आणि 8, 9, 16 आणि 17 डिसेंबर या दिवशी मीन राशीच्या जातकांनी विशेष काळजी घ्यावी आणि आपल्या कामाचे नियोजन या विशेष तारखांनुसार करण्याचा सल्ला मीन राशीच्या जातकांना देण्यात येतोय. आपल्यासाठी या महिन्यात शुभरंग असेल नारंगी आणि उपायांच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांसाठी विचार केला असता ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपण दर गुरुवारी करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे आणि विष्णू सहस्रनामाचा पठण आपण या महिन्यामध्ये जेवढं जास्त कराल तेवढा आपल्याला फायदा होईल. पुन्हा भेटूया पुढच्या महिन्यामध्ये जानेवारी 2025 सर्व राशींचं भविष्य घेऊन. आपण अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्याला त्याच्यातून अपडेट्स येतील. थँक्यू सो मच.